नाव आहे याडनी। अगदी सोपी नाश्त्याची रेसिपी आहे। चला बघूया। इथं मी जवळपास 2 वाटी मुगाची डाळ, जी सालं काढलेली डाळ असते ना, ती डाळ घेतलेली आहे आणि ह्याला चांगलं 3 ते 4 तास भिजवलेलं आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ही भिजवायची। भरपूर पाण्यात भिजवा, कारण हे जी मूग डाळ आहे ही पाण्यात घालताच ते पूर्ण पाणी ओढून घेतं आणि मग कोरडी दिसायला लागते। म्हणून भिजवतानाच भरपूर पाण्यामध्ये याला छान भिजत ठेवा। अंदाज सांगते, आता 2 वाटी डाळ भिजल्यानंतर जवळपास ही 3 ते 4 वाटी डाळ होते। याच्यासाठी जे आपल्याला मसाला ह्याच्यामध्ये काय काय घालायचं ते तुम्हाला दाखवते। जिरं घालायचं, हे वाटतानाच घाला, म्हणजे ह्या मिश्रणाला खूप छान अशी चव येते, एक जीव होतं। जवळपास हा छोटा चमचा आहे, 2 चमचे आपल्याला जिरं लागणार आहे। ह्या पूर्ण 2 वाटी मूग डाळीला एक 10-12 मिरे, एवढे मिरे घाला, कारण मिरं फार जास्त घातलं ना की ते एकदम चव त्याची झणझणते, त्यामुळे खूप जास्त नका घालू। त्यांनी तिखट मसाला असं म्हणतात, म्हणजेच मिरची पावडर। इथं हिरवी मिरचीचा वापर जरी तुम्ही केला आवडीनं तरीही चालेल। 3-1 चमचे मिरची पावडर घेतेय, पाव चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा हळद मी ह्याच्यात घालते। आता हे जे प्रमाण आहे ते पूर्ण डाळीसाठी आहे हा। मी वाटताना जरी 2 भाग करून वाटलं तरी सुद्धा तुम्हाला सांगते की हे पूर्ण डाळीसाठीचं प्रमाण आहे। आता हे आपण छान गंध वाटून घेऊ। आता इथं बघा, एवढं गंध छान वाटलं गेलेलं आहे। हे आता आपण पीठ काढून घेऊया। ही उर्वरित डाळ सुद्धा मी वाटून घेतलेली आहे, ती पण आपण ह्याच्यामध्ये एकत्रित करूया आणि आता ही छान अशी फेटून घ्यायची। ही जी याडनी आहे ही तुपामध्ये छान करून शेकून घ्यायची, तरच छान लागते। इथं बघा, मस्तपैकी मी आपलं घरावी तूप घेतलेलं आहे आणि ते आपण पहिला तव्याला जरासं लावून घेऊ। सुरुवातीला तुम्हाला जरा जास्त लागेल, पण नंतर अगदी कमी। आणि आता ह्याच्यावर आपण ही याडनी जी आहे ती घालायची, 1-2 पळी, आणि खूप मोठं मोठं नाही करायचं आपल्याला, लक्षात ठेवा। बस, आता एक साईडनं छान भाजली गेली की लगेच पलटवायची। आता इथं बघा, आपण सोडा नाही घातला, फर्मेंट नाही केलं तरी किती छान ह्याला छिद्र पडतायत का, म्हणजे तर आपण ह्याला छान फेटून घेतलेलं आहे। थोडंसं तूप आपण साइड मधून सोडूया। हे बघा, साइडून असं अगदी अलगद सुटतं। हे बघा, किती छान ह्याला छिद्र पडलेली आहेत आणि खमंग असा सुगंध येतोय। हा नाश्ता तयार, आता सर्व करूया। याच्याबरोबर मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी मी सर्व केली तर खूपच छान। आता ही याडनी आतून कशी झाली आहे ते तुम्हाला दाखवते। बघा, एवढं पातळ आपल्याला हवंय, खूप अगदी मसाला डोसा सारखं वगैरे पातळ नाही करायचं आणि खूप जाड पण नाही करायचं। हे बघा, इतकी छान ही अशी तयार होते। आतमध्ये पूर्ण छान शिजलेलं आहे, व्यवस्थित ह्याला अशी छिद्र पडलेली आहेत। हे बघा,